वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला. या प्रवासामध्ये SVMS भारत.org ऑनलाईन स्कूल ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती तर्फे मी शशांक शंकरराव पायरोळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सो लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. वैदिक गणिताचा जन्म याविषयी आपण आज माहिती बघणार आहेत. सो वैदिक गणित आपल्या सगळ्यांना शब्द ऐकून असाल किंवा असालच तुम्ही. तर वैदिक गणित नेमकं चालू कधीपासून झालं, त्याचा जन्म कधी झाला, जन्म कधी झाला म्हणजे कधीपासून चालू केलं, कोण चालू केलं, याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे. ओके. सो हा जो फोटो दिसतोय हा आहे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थ, हो का, यांचा जन्म भारतामधील ओरिसा राज्यातील पुरी या गावी 14 मार्च 1984 रोजी झाला. सो जगद्गुरु शंकराचार्य स्वामी भारती कृष्णा तीर्थ यांचा जन्म ओरिसा हे भारतामधील राज्य, त्या राज्यातील पुरी हे गाव, या गावी 14 मार्च 1984 रोजी झाला. क्लिअर. सो बघू आता त्यांच्या वडिलांविषयी वगैरे आणखी थोडीशी माहिती. उपजिल्हाधिकारी पी नरसिंह स्वामी शास्त्री यांच्या पोटी जन्मलेला व्यंकटरमण हे त्यांचं लहानपणीचं नाव. जन्मजात असाधारण प्रतिभेचा धनी होता. असाधारण प्रतिभा होती त्यांच्यामध्ये. देवी देणगी म्हणू आपण, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये डीपमध्ये विचार करण्याची त्याच्यामध्ये गती आहे असं म्हणूया आपण. असाधारण प्रतिभेचा धनी होता. त्यांचे वडील उपजिल्हाधिकारी होते. ओके. लेट्स कंटिन्यू. बघू आपण त्यांची काय काय शिक्षण घेतलं, त्यांनी कसं कसं त्यांची बौद्धिक क्षमता त्यांनी कशी दाखवून दिली. सो बघा, त्यांनी बॉम्बे सेंटर ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ सायन्स रोचेस्टर, न्यूयॉर्क येथून संस्कृत, इंग्रजी, इतिहास, गणित, विज्ञान, तत्वज्ञान या 6 विषयामध्ये पदवी मिळवली, घेऊन स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. क्लिअर. सो बघा, त्यांनी रोचेस्टर न्यूयॉर्क येथून त्यांनी 6 विषयांमध्ये पदवी मिळवली, हो का. आणि त्याच्यामुळं एक आपल्या हे लक्षात येतं की त्यांची बौद्धिक क्षमता किती असेल ते. सो त्यांना ध्यान आणि अध्यात्म अध्यात्मवादाबद्दल फार उत्कटता होती इन द सेन्स त्यांना ते जाणून घ्यायचं होतं नेमकं ध्यान काय आहे, अध्यात्म काय आहे, त्याच्यात आणखीन घडून जायचं होतं. सो उत्कटता होती. त्यांनी शिंगेरीच्या जंगलांमध्ये 8 वर्ष ध्यान केले. तपश्चर्या म्हणू आपण. 8 वर्ष ध्यान करत असताना वैदिक सूत्रांचं ज्ञान मिळवलं. म्हणजे ज्यावेळेस शिंगेरीच्या जंगलामध्ये ते 8 वर्ष तपश्चर्या करत होते, ध्यान करत होते, अध्यात्माबद्दल अभ्यास करत होते, त्यावेळेस त्यांना ह्या वैदिक सूत्रांचं त्यांच्या अभ्यासामधून त्यांना ज्ञान मिळालं असा दावा आहे. ओके. सो त्यांनी काय अभ्यास केला, नेमकं कशाचा अभ्यास केला, कशातून त्यांना ज्ञान मिळालं, सो बघू आपण. वैदिक सूत्रांचं ज्ञान त्यांनी अथर्ववेद, हो का, अथर्ववेद एक आणि ऋग्वेद अशा वेदांच्या अभ्यासातून मिळवलं, आणि त्यातूनच वैदिक गणिताचा जन्म झाला. म्हणजे बघा, त्यांनी 8 वर्षे जे अभ्यास केला ते कशाचा अभ्यास केला त्यांनी नेमकं, तर अथर्ववेदाचा एक अभ्यास केला आणि ऋग्वेद या दोन ग्रंथांचा, वेदांचा अभ्यास केला. या वेदांच्या अभ्यासामधून त्यांना काही असे सूत्र मिळाले, आणि त्याच्यातूनच त्यांनी काय केलं, वैदिक गणिताचा जन्म म्हणजे तिथून झाला. त्यांच्या संशोधनातून त्यांनी गणिताचे 16 सूत्र आणि 13 उपसूत्रांमध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे त्यांनी जे संशोधन केलं, आता आपल्या आजच्या भाषेमध्ये संशोधन म्हणू त्याला आपण, किंवा त्या ग्रंथांमध्ये त्यांनी जे अभ्यास केला त्या अभ्यासातून त्यांनी जो निष्कर्ष काढला, त्या निष्कर्षातून किंवा त्या वेदांमध्ये त्यांना काय दिसलं, तर वैदिक गणिताचे काही सूत्र दिसले. मग ते त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं, त्याची गणितामध्ये पद्धती तयार केली. तर ती कशी पद्धती तयार केली, तर त्यासाठी त्यांनी 16 सूत्र तयार केली, आणि 16 सूत्रांचे पुढे जाऊन 13 उपसूत्रांमध्ये विभागले गेले. ओके. सो जर तुमचे ही ध्येय MTS शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे असेल, तर नक्कीच आम्हाला लाईव्ह जॉईन करा. यासाठी आमच्या SVMS भारत.org या वेबसाईटला भेट द्या.
किंवा इथं नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क करा. नक्कीच हा आजचा व्हिडिओ तुम्हाला ज्ञानवर्धक असेल, तुमच्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडली असेल. सो भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.